वेव. वेव पुढे काय म्हणलं रे? तर मी नो लो. ओके. ए मला सांगा रे, मला सांगा, मला जर याचं टायटल जर बदलायचं असतं, टायटल मला काय हे मला कळे ना गेलं बाबा, हे काय काय नेमकं त्यांना काय पाहिजे मला हेच कळे ना गेलं. आपण आपली बुद्धी अशी वापरायला हवी. मुद्दा आहे की समोरचं टायटलच कळे ना मला, आणि ते जे टायटल आहे त्याला काही उर्फ होऊ शकतं का? उर्फ असतं ना, बरोबर ना? तेजश्री उर्फ काय तर म्हणत असेल ना, चिव. वाव, काऊला चिव म्हणतात बघा. काऊ म्हणायला पाहिजे तुम्हाला. तुमचं एवढं अवघड नाव घरच्यांना येतच नसतं म्हणलं. सृष्टी म्हणता तर येतं का? शैलू नाही, शैला म्हणत असते. बरोबर आहे. मग मुद्दा काय आहे की उर्फ मला टायटलच नाही. माझे पहिले 5 मिनिटं तर टायटल मध्ये चाललेत का? तर इथं बसलेले 50% लोक म्हणत असतात हे टर्मिनॉलॉजी काय बाबा, वाचायला सर तर असं वाटायचं टर्मिन आणि काय तर मग शेवटी गुलू गुलू म्हणले ना. टायटल मध्येच घोटाळा वाटायला, बरोबर आहे की नाही? मग मी म्हणतो बाबा एवढा अवघड आम्हाला असं वाटेल तसं देऊच नका ना तुम्ही. ह्या टायटलला सोपं बनवता येते की नाही? हा काय तसंही चाललं असतं, पण अगेन तेच. हा व्हेरी गुड. कोण बोललं टर्म? व्हेरी गुड आयशा. कॉमन टर्म्स विच आर युज्ड इन वेव्ह अनालिसिस किंवा कॉमन टर्म्स इन वेव्ह. मग टर्म्स म्हणजे काय? तर याच्या अगोदर आपण शिकलेलो आहोत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माणूस स्टडी करायचा तर तुम्ही याला माणसाचा हात म्हणणार ना. हा हात असेल ना, बरं तो पंजा बाबा. ही बोट असतील ना, आता बोटामध्ये हा परत, बरोबर आहे ना? मग बरोबर आहे ना, बरोबर आहे. मग मला सांगा, माणूस म्हटलं की कान काय कुठं आहे, डोळे कुठं आहेत, नाक, हात, बोट सगळं कळतं ना तुम्हाला. मग त्या कॉमन टर्म झाल्या. मी फॉर एक्झाम्पल लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला याचं बोललो होतो, क्रिकेटच्या काही कॉमन टर्म्स बोललो होतो. रन्स, विकेट्स, ओव्हर, आउट, 4, 6 असे शब्द बोललो होतो ना. मग त्याच्यावरून आपल्याला आता सगळं पीएचडी करायची का? बस ना एवढं. मग हे सगळं आपण बोललो होतो ना. मग तसं आम्हाला वेव्ह बद्दल समजून घ्यायचंय. मग याचा अर्थ कॉमन टर्म्स विच आर युज्ड इन, म्हणजेच तुमच्या लक्षात आला असेल, म्हणजे याचा अर्थ आता वेव्हचा डिटेल अभ्यास करायचा आहे असा अर्थ झाला. आणि मग जर वेव्हचा डिटेल स्टडी करायचा म्हटलं तर जर तुम्ही लॉंजिट्युडिनल वेव्ह घेणार असाल त्याच्या कम्पॅरिझन मध्ये जर तुम्ही ट्रान्सव्हर्स घेतली तर खूप इझिली पटकन लक्षात येतात. म्हणून 99% केसेसमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वेव्हचा स्टडी देतात तर लॉंजिट्युडिनल देण्याऐवजी कुठली वेव्ह देतात? ट्रान्सव्हर्स. मग मी इकडे एक वेव्ह ड्रॉ करणार. मग ती वेव्ह ड्रॉ केली त्याच्या कुठल्या पार्टला काय म्हणायचं हे सगळं आपल्याला समजणार. मग आता तुम्ही मला सांगा, इथंच बोलल्याप्रमाणे की बाळांनो हे एकदम शांत असणारं पाणी आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मग या पाण्यामध्ये कोणीतरी दगड टाकला. दगड टाकल्यानंतर काय केलं झालं? वेव्ह क्रिएट. मग त्या दगड इथं टाकला आणि ते डिस्टर्बन्स किंवा ती एनर्जी कुठं जाणार आहे? किनाऱ्याकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ वेव्ह कुठं आहे? या बाजूला. पण ती वेव्ह तुम्हाला बाळांनो दिसते कशी रे? तुमच्या लक्षात आलं असेल हे असं होणार ना, बरोबर आहे की. मग आता थोड्या वेळासाठी आणखी पुढे जर मी ड्रॉ करायचं म्हटलं, असं पुढे जर जाऊ द्यायचं म्हटलं तर मला असं वाटतं हे असं होईल ना रे. परत पुढे कंटिन्यू. वेव्ह नेहमी कंटिन्यू मध्ये आपण दाखवत असतो. मग आता तुम्ही मला सांगा, हा ओ जो आहे ना, ओ ही मीन पोझिशन असेल ना. मीन पोझिशन म्हणजे जेव्हा पाण्याला डिस्टर्ब केलेलं नव्हतं, दगड टाकला नव्हतं, ती सिच्युएशन. मग आता जेव्हा आम्ही दगड टाकतो
तेव्हा इथं असणारे पाणी मॅक्झिमम एवढ्या उंच जाऊ शकतं ना रे, किंवा इथं असणारं पाणी मॅक्झिमम एवढ्या खाली जाऊ शकतं ना. मग वर जाऊ किंवा खाली जाऊ, मेन पोझिशन पासून ते काहीतरी डिस्प्लेस होतंय ना. म्हणून हे पण डिस्प्लेसमेंट, तर हे सुद्धा डिस्प्लेसमेंट. ही हाईट असेल, ही डेप्थ असेल, हे प्लस असेल, हे मायनस असेल, पण आहे काय डिस्प्लेसमेंटच ना. म्हणून मी जर याला वरती असं इथपर्यंत याला जर म्हटलं असेल प्लस ए, तर याला मला काय बोलावं लागेल रे बाळांनो? बरोबर आहे का नाही? समजतंय? बरं, दुसरी गोष्ट मला सांगा की इथून म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ही वेव्ह कशी बनत असते ते अगोदर बघूया. मग समजा बाळांनो हे पाणी आहे, शांत पाणी आहे, आणि दगड टाकला. दगड टाकल्यानंतर इथं हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे असं कन्सिडर करा. काय आहे हा? वॉटर मॉलिक्यूल. तो वॉटर मॉलिक्यूल ज्या पद्धतीनं लाट होते, लाट वॉटर मॉलिक्यूलच असते ना. मग आता हा एक वॉटर मॉलिक्यूल त्यात इन्फानाइट असेल, मी किती घेतला फक्त एक. मग आता लाट कशी वैभवी तयार होते, तर तुम्ही पूर्ण लाटेकडे बघताय, मी फक्त कोणाकडे बघतोय? एका मॉलिक्यूलकडे, बरोबर ना. मग तो मॉलिक्यूल हळूहळू वरती जाणार. मग समजा हळूहळू हळूहळू तो काय झाला? वरती आला. किती वरती जाईल? तर मॅक्झिमम ए पर्यंत जाईल. समजा वरती जायला त्याला 1 सेकंद लागला, तर खाली यायला परत किती सेकंद लागेल? 1. म्हणजे तो इथं असेल. मग तो इथं आला की परत वर जाणार, परत खाली जाणार, परत वर, परत खाली. असं असतं का? त्याला खाली पण यायचं असतं, मेन पोझिशनच्या खाली पण यायचं असतं, डेप्थ कडे पण जायचं असतं. मग एका सेकंदात तो वर गेला, परत एका सेकंदात तो ओरिजिनल पोझिशनला आला, परत एका सेकंदात तो इकडे आला, बरोबर खाली, आणि परत एका सेकंदात तो जागेवर आला, बरोबर आहे का? तेव्हाच तुम्ही एक सायकल पूर्ण झाला असं म्हणणार, बरोबर आहे ना. मग मी सांगतो आता, हे सुरुवातीला तुम्ही इथं होतात, 1 सेकंद लागला तुम्हाला वर जायला, म्हणजे तुम्ही इथं होतात, 1 सेकंद लागला तुम्हाला वर जायला, बरोबर आहे का? पुन्हा तुम्ही वर गेलात, तुम्ही वर आहात, ओ पी, आणि याला मी म्हटलं क्यू, याला मी म्हटलं पी, याला मी म्हटलं क्यू. नीट समजून घ्या. आता ओ पासून पी ला जायला, ओ पासून पी ला जायला किती वेळ लागला? किती? 1 सेकंद. आता पी पासून परत ओच्या पोझिशनला यायला, परत खाली यायला 1 सेकंद लागेल ना. म्हणजे परत तो कुठं आला? ओ ला चालला. मी इथं मुद्दाम ओ डॅश म्हणणार आहे, बरोबर आहे का? आता तो ओ ला आहे, परत कुठे जायचं त्याला? क्यू ला. ओ पासून क्यू ला जायला परत 1 सेकंद, आणि क्यू पासून परत कुठे यायचंय? म्हणजे ओ डबल डॅश म्हटलं, चालेल का? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा हा इथून वर जातो तेव्हा हा इथून वर येतो. मग आता याच भाषेत बोलायचं म्हटलं तर हे हाफ सायकल आणि हे हाफ सायकल, एक कंप्लीट सायकल मध्ये 360 डिग्री अँगल असतो ना रे, किंवा 2 पाय रेडियन्स असतो, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, इथून तो पी ला गेला, म्हणजेच इथून तो इथं आला, म्हणजे 90 डिग्री ना रे. परत तो खाली येतो, म्हणजे परत 90 डिग्री ना रे. परत निगेटिव्ह ला डेप्थला जातो, परत 90 डिग्री ना रे. आणि परत ओरिजिनलला येतो, म्हणजे परत, बरोबर आहे की नाही? मग हे डिग्री मध्ये ज्यांना कळालं ते म्हणतील आम्हाला असं बघायचंय, म्हणलं 2 पाय रेडियन म्हणजे 360 डिग्री, बरोबर आहे की नाही? मग पाय रेडियन म्हणजे 360 डिग्री बाय 2 म्हणजेच 100. मग मला सांगा, देअरफॉर 90 ना. मग तुम्ही असं लिहू शकता ना, देअरफॉर पाय रेडियन म्हणजे 180 ला असं लिहिलं, 90 into 2 चालेल का? देअरफॉर 90 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 2 रेडियन, चालेल का? चालतंय ना असं? मग हा एवढा किती असेल? पाय बाय 2. हा किती असेल? पाय बाय, हा पाय बाय, हा पाय बाय. समजतं का? इथपर्यंत सगळ्यांना समजलं?